गवाळीमळा लाखनगाव येथे संदीप निवृत्ती मिंडे यांची 200 फुटाची पोल्ट्री शेड आहे. अक्षरशः शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः भुईसपाट झाल्याचं समोर दिसतं आहे. हे पहा, पूर्णपणे शेडमध्ये म्हणजे पक्षी होते आणि पक्षी जायला होते. तर त्या पद्धतीने नेमकं काय झालं समजून कशी घटना घडली, काय झालं? काल दुपारी 4 वाजता खूप असं म्हणजे वादळी वारा आलं, पाऊस आला आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण शेड असं बेसपाट झाला एकदम. त्याच्या खाली पक्षी गाडले गेले. ते पक्षी पण सगळे म्हणजे हेच झाले, डॅमेज झाले. आणि आमचे माणूस होता एक आतमध्ये, सुदैवाने तो वाचला. पत्र्यातून तो निघाला बाहेर. आणि बाकीचं काय सगळं पावसाच्यानंतर आल्याच्या नंतर थोडंसं प्रयत्न केला मी काढायचा, पण काय उपयोग नाही झाला. साधारण किती पक्षी होते? साधारण म्हणजे 5000 पक्षी होते पूर्ण. किती दिवसाचे होते? पूर्ण 45 दिवसाचे. म्हणजे तयार झालता माल? तयार माल झाला. म्हणजे काल लिफ्टिंग बुकिंग झाली, आज जाणार होता. म्हणजे साधारण एक किती पक्ष्यांचं अंदाजे नुकसान झालं असावं? 3-4 हजार? 3,500 ते 4,000 पक्षी मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झाले. हो. तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि शेड साधारण किती वर्षाचं होतं हे? तरी 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. किती लाख रुपये खर्च केला हा शेडला? जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये खर्च. 12 ते 13 लाख रुपये खर्च केला. आणि याच्यावर तुमचा पूर्ण व्यवसाय हाच होता? हाच व्यवसाय होता आमचा. तर पहा, ही घटना घडली समोर. संपूर्ण शेड हे पूर्णपणे डॅमेज झाले. पात्रे बित्रे, त्याच्या भिंती सगळं सपाट झाले आणि भांडी बिंडी त्याचंही नुकसान झालं. पक्ष्यांचं नुकसान झाले आणि पूर्णपणे संदीप मिंडे हे हातबल झालेत. एकंदर हे मोठं नुकसान झाल्यामुळं आता शासनाने सुद्धा आता अधिकारी कोणी येऊन गेलं का? रात्री आले होते तहसीलदारांनी ते आलते. ठीक आहे. पंचनामा झाला का नाही अजून? पंचनामा राहते. ठीक आहे. शासन स्तरावर काय भरपाई मिळायची मिळेल, परंतु आता सध्या तरी यांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय. पूर्णपणे पोल्ट्री शेडच भुईसपाट झाले आणि त्यांचा उदरनिर्वाहाचं हेच साधन होतं. ते स्वतः पोल्ट्री चालक आहेत आणि अक्षरशः हे भुईसपाट झाल्यामुळे ते हतबल झाल्याचं दिसते. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तिथं आता शेतकरीसुद्धा आहेत, काही त्यांना भेटण्यासाठी आलेत. तर त्या पद्धतीने हे नुकसान झालेलं ते दिसतंय. समोर लाईटचा खांबळासुद्धा वाकलेला आहे. आणि तुम्ही ह्या घटना घडली त्यावेळेस कुठं घरी होता का? हो, मी घराकडे गेलो होतो. हां, त्यांचा फोन आला का तुम्हाला का असं झालं आहे? मग त्यावेळेस तुम्ही लगेच येऊन म्हणजे जे पक्षी थोडेफार होते ते काढायचा प्रयत्न केला किंवा माणूस बाहेर आला, हे सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहे. बाकी माणूस वाचलं हेच आम्हाला जरा काहीतरी मग लय अवघड झाला असं. ठीक आहे. म्हणजे हे उदरनिर्वाहाचं साधन होतं, चांगल्याच पद्धतीने चाललं होतं. परंतु आता हे एकदम निसर्गाचा खूपच झाला. आणि लाखनगावमधील गवाळीमळ्यात संदीप मिंडे यांचं जवळजवळ 12-13 लाख रुपयाचे अंदाजे नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितले. तर या संदर्भात पंचनामा होईल, त्यांना भरपाई काय मिळायची ते मिळेल. परंतु आज तर शेतकरी हा उघड्यावर पडलेला दिसून येतोय.